पॅरलोग्राम समांतरभुज चौकोनाचा एक सारांश म्हणजे समरी लिहिण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. हा जो मी आत्ता तक्ता देणार आहे तो सेमीवाल्यांनी सेमीमधनं आणि मराठीवाल्यांनी मराठीतनं व्यवस्थित लिहून घ्या. तो अतिशय महत्त्वाचा आहे 5.2 सोडवण्यासाठी आणि 5.1 साठी सुद्धा तसा तो महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी आपण एक आधीचा भाग पाहूया. त्यामध्ये पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषांमध्ये आपण एक जसं आपण शिकलो होतो आणि लिहूनही दिलं होतं, आठवत असेल मी असं म्हटलं होतं 3 वाक्य, त्या ठिकाणी 3 वाक्य अशा स्वरूपात दिली होती. जर या समांतर असतील, आठवतं तुम्हाला, जर ह्या 2 रेषा समांतर असतील, ठीक आहे, तर एक गोष्ट काय दिली होती आठवते तुम्हाला? बघा, या पद्धतीने आपण असं म्हटलं होतं, जर या 2 रेषा समांतर असतील तर इट्स करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे संगत कोण एकरूप असतात. इथे आणि शब्द जोडला होता, म्हणजे हे तर असतंच, आणि व्युत्क्रम कोण पण एकरूप असतात, म्हणजे हे 2 कोण पण सारखे असतात, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. आणि इथे आणि शब्द जोडला होता आपण, आंतरकोन पूरक असतात, म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे या 2 रेषा समांतर असतील तर हे पण असतं आणि हे पण आहे आणि हे पण आहे, जे तिन्ही गोष्टी आहेत. परत एकदा बघा, जर पॅरलल लाईन्स असतील देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे हा कोण सारखा आहे, हा कोण सारखा आहे, करस्पॉन्डिंग अँगल सारख्या, किंवा आणि अल्टर्ड अँगल पण कॉन्ग्रंट, म्हणजे हे दोन्ही सारखे आणि हे दोन्ही सारखे आहे. अँड इथे अँड शब्द आहे, आणि आंतरकोन पूरक, म्हणजे या दोघांची बेरीज 180, या दोघांची बेरीज 180, म्हणजे तिन्ही गोष्टी असतात. कधी? जर या लाईन रेषा एल आणि एम या समांतर असतील तर. परत एकदा सांगतो, या समांतर असतील तर हे पण असतं आणि हे पण आहे आणि हे पण आहे. अशा पद्धतीने आपण शिकलो होतो, ठीक आहे. आणि दुसरा भाग शिकलो होतो आपण, त्या जर 2 रेषा पॅरलल दाखवायच्या असतील तर काय म्हटलं होतं आपण? तर असं म्हटलं होतं, त्यांचे इफ असे शब्द वापरतात. जर इट्स करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट, जर त्याचे एकरूप संगत कोण एकरूप असतील, इथे किंवा शब्द जोडला होता, आठवत आहे? किंवा म्हणजे याचा अर्थ काय, मी असं म्हटलं, म्हणजे संगत कोण एकरूप असतील म्हणजे उदाहरणार्थ हा 50 आणि हा 50 असेल, किंवा व्युत्क्रम कोण एकरूप असतील म्हणजे हा आणि हा सारखा असेल, किंवा आंतरकोन पूरक म्हणजे या दोघांची बेरीज 180 अंश असेल, म्हणजे या तिघांपैकी काही ना काही एक असेल तर या रेषा समांतर असतात, ठीक आहे. पुन्हा पुन्हा नीट लक्षात घ्या ही 3 वाक्य, तर तुम्हाला चौकोन पॅरलोग्राममध्ये कळणार आहेत. जर पुन्हा एकदा सांगतोय पहिल्यापासून, जर ह्या समांतर असतील तर हे तिघही असतं, हे पण आहे आणि हे पण आहे आणि हे पण आहे. आणि समांतर दाखवा असं म्हटलं, त्या तिघांपैकी काहीतरी एक दाखवा. म्हणजे उदाहरणार्थ मी आणखी एखादं उदाहरण देतोय. समजा मी असं म्हटलं, ह्या 2 रेषांमध्ये ही छेदिका आहे आणि असं म्हटलं की हा 70 आहे, ठीक आहे, आणि मी म्हटलं की हा 110 आहे. मग तुमच्या लक्षात की या दोघांची बेरीज 180 येते. मग या दोघांची बेरीज 180 म्हणजेच इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणून मग त्या समांतर आहेत. मग हे 2 दाखवले का आपण? नाही. तिघांपैकी एक काहीतरी दाखवलं, म्हणजे या दोघांची बेरीज 180 आहे म्हणून या समांतर झालं. किंवा मी असं म्हटलं की हा 70 आहे आणि हा पण 70 आहे, ठीक आहे, एवढंच दिलं मी, हा 70 आहे आणि हा 70 आहे. मग तुम्ही म्हणाल त्यांचे व्युत्क्रम कोण एकरूप आहेत, म्हणजे हा भाग घेतला आपण म्हणून त्या समांतर आहे. म्हणजे 2 रेषा समांतर दाखवण्यासाठी तिघांपैकी काहीतरी एक दाखवायचं असतं, आणि समांतर असतात तेव्हा तिघही असतात, आणि समांतर दाखवा म्हटलं की तिघांपैकी एक काहीतरी दाखवायचं असतं. हे तुम्हाला पॅरलल लाईनमध्ये झालेलं आहे. आता आपण चौकोनामध्ये बघूया. आता समरीमध्ये नीट लक्षात द्या. जर मी असं म्हटलं गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, म्हणजे हा चौकोन जर समांतरभुज आहे असं म्हटलं, जसं आपण मगाशी म्हटलं, जर त्या लाईन पॅरलल असेल तर सगळ्या गोष्टी असतात. मग तसं हा चौकोन जर पॅरलोग्राम आहे असं म्हटलं तर त्याच्या अपोजिट साईड पॅरलल आहेत, ठीक आहे. आपण याला नाव देऊया. मग अपोजिट साईड पॅरलल आहे म्हणजे ए बी ही सी डीला समांतर आहे आणि ए डी ही बी सीला समांतर आहे, ठीक आहे. पॅरलोग्राम आहे म्हटल्यावर अपोजिट साईड पॅरलल आहेत म्हणजे या समांतर आहेत. अपोजिट साईड्स कॉन्ग्रंट आहे, आणि शब्द महत्त्वाचा, आणि म्हणजे ह्या समांतर आहेच आणि ह्या एकरूप पण आहेत, म्हणजे ही 5 तर ही 5, ही 8 तर ही 8 आहे, हे पण आहे.
आणि अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे समोरचे कोण पण सारखे आहेत. म्हणजे हा 50 तर हा 50 आहे, हा 100 तर हा पण 100 आहे. ठीक आहे. अँड इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, म्हणजे जर आपण याचे कर्ण काढले तर ते कर्ण एकमेकांना दुभागतात पण. म्हणजे जेवढा ओ ए आहे तेवढाच ओ सी आहे आणि जेवढा ओ बी आहे तेवढाच ओ डी आहे. ठीक आहे. म्हणजे हा समांतरभुज जर चौकोन असेल तर इथे मराठीत पण लिहिले मी, समांतरभुज जर आहे तर चारही गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर आणि समोरासमोरील बाजू एकरूप, म्हणजे ही 8 तर 8, ही 5 तर 5 आहे. आणि सम्मुख कोण एकरूप, म्हणजे जेवढा कोण ए तेवढा सी आणि जेवढा बी तेवढाच डी आहे. आणि कर्ण एकमेकांना दुभागतात. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, म्हणजे जेवढा ए सी बी डीला बायसेक्ट होतो आणि बी डी पण ए सीला दुभागतो. म्हणजे जेवढा ए ओ तेवढाच ओ सी आणि जेवढा ओ बी तेवढंच ओ डी आहे. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा जेव्हा पॅरलोग्राम आहे असं म्हटलं कधी मी, एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे असं म्हटलं की समजायचं तुम्हाला हे सगळं मी दिलेलं आहे, त्याच्यामागे हे चारही लपलेले आहेत. ठीक आहे. हे चौघे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. पुन्हा सांगतोय मी, हा जर पॅरलोग्राम आहे असं म्हटलं, चौकोन समांतरभुज आहे म्हटलं, तर समोरासमोरील बाजू समांतर, समोरासमोरील बाजू एकरूप, समोरासमोरील कोन एकरूप आणि कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजे आणि या शब्दाने हे सगळं जोडायचं आहे समांतरभुज आहे म्हटलं तर. ठीक आहे. हा सगळा थिअरमचा भाग झाला. ठीक आहे. आता एखादा चौकोन, म्हणजे आता जर एखादा चौकोन तुम्हाला समांतरभुज दाखवायचा असेल, आणि मग आता लक्ष द्या परत एकदा की हा जर चौकोन तुम्हाला पॅरलोग्राम दाखवायचा असेल, मगाशी आपण जर समांतरभुज आहे तर सगळं असतं, आणि हा जर समांतरभुज दाखवायचा असेल तर जर एखाद्या चौकोनात ह्या 5 वाक्य आहेत, 1 3 नाहीत, 4 नाहीत, तर डायरेक्ट 5 वाक्य आहेत, ह्या 5 पैकी काहीतरी एक असेल. आठवत असेल मगाशी आपण म्हटलं की ह्या पॅरलल लाईन जर दाखवायच्या असतील तर तिघांपैकी काहीतरी एक असेल, म्हणजे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतील किंवा करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण एकरूप असतील किंवा आंतरकोणांची बेरीज एक पूरक असेल तर त्या समांतर असतात, तिघांपैकी एक. तसं या ठिकाणी या चौकोनामध्ये 5 पैकी एक गोष्ट असेल. मग 5 कोणत्या, आता बघा पहिलं, जर एखाद्या चौकोनात, मग इथे समांतरभुज नाही म्हणायचं, जर एखाद्या चौकोनात इट्स अपोजिट साइड्स आर पॅरलल, जर मी असं म्हटलं माझ्याकडे एक चौकोन आहे आणि ही याला समांतर आहे आणि ही याला समांतर आहे असं म्हटलं तरी तो लगेच समांतरभुज होईल. ठीक आहे. म्हणजे सगळं दाखवायची आवश्यकता नाही, तर फक्त म्हटलं अरे ही याला समांतर आहे आणि ही याला समांतर तुम्ही दाखवलं तर तो लगेच पॅरलोग्राम होईल. ठीक आहे. किंवा किंवा त्याच्या समोरासमोर बाजू कॉन्ग्रंट असतील, इफ इट्स अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. जर समोरासमोरील बाजू एकरूप दाखवल्या, म्हणजे मी असं म्हटलं ही 8 आहे, ही 8 आहे, मी म्हटलं एक साधा चौकोन आहे आणि त्याच्यात ही 8 आहे, ही 8 आहे आणि ही 5 आहे, ही 5 आहे. म्हणजेच काय कळलं तुम्हाला, अपोजिट साइड्स कॉन्ग्रंट आहेत. मग अपोजिट साइड कॉन्ग्रंट म्हणजे समोरच्या बाजू एकरूप आहेत असं कळलं, ही 8 8, ही 5 5, तर समोरासमोरील बाजू एकरूप आहे असं समजलं. मग तरी पण तो काय झाला, पॅरलोग्राम झाला, हा समांतरभुज लगेच झाला. म्हणजे सगळ्या गोष्टी दाखवायच्या नाहीत, एक तर समोरासमोरील बाजू समांतर दाखवा, समोरासमोरील बाजू पॅरलल दाखवा, किंवा समोरासमोरील बाजू कॉन्ग्रंट म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप दाखवा, किंवा ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट दाखवा, म्हणजे समोरासमोरचे कोण एकरूप दाखवा. म्हणजे मी असं म्हटलं की हा 50 हा 50 आहे आणि समजा हा 100 आणि हा 100 आहे, किंवा हा समजा 80 हा 80, हा 100 100 दाखवला तरी हा पॅरलोग्राम होईल. म्हणजे या तिघांपैकी एक झाला आत्ता. किंवा इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, म्हणजे समजा मी म्हटलं की माझ्याकडे एक साधा चौकोन आहे आणि या साध्या चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजे मी असं म्हटलं की या चौकोनात हे 8 आहे, हे 8 आहे आणि हे 5 आहे, हे 5 आहे. म्हणजेच काय कळलं, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, कर्ण एकमेकांना दुभागतात असं कळलं. म्हणून मग हा लगेच काय होईल, पॅरलोग्राम होईल. ठीक आहे. हा समांतरभुज होईल. अशी 4 वाक्य झाली आणि म्हणजे मगाच्याच उलटी 4 आहेत ही वाक्य. आणि 5 वाक्य, इफ अ पेअर ऑफ इट्स अपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रंट, जर त्याच्या सम्मुख बाजूची एकच जोडी समांतर व एकरूप असेल. म्हणजे उदाहरणार्थ ही याला समांतर दाखवली मी आणि हीच याच्याशी एकरूप दाखवली तरी हा लगेच समांतरभुज होईल.
कळालंय? एकच जोडी, समोरच्या बाजूला 2 जोड्या आहेत. ही एक जोडी आहे आणि ही जोडी. पैकी आपण कुठची एक पकडली, ही पकडली तरी चालेल, ही जोडी घेतली तरी चालेल, ही जोडी घेतली तरी चालेल. आपण हीच घेऊया समजा. तर हीच याला समांतर पण दाखवली आणि हीच हिच्याशी एकरूप जरी दाखवली तरी तो समांतरभुज होतो. असं सगळे व्यत्यास सांगतात. मग लक्षात घ्या की एखादा चौकोन पॅरलोग्राम दाखवायचा असेल तर ह्या 5पैकी एक काहीतरी तुम्हाला सिद्ध करायला लागेल. लक्षात आहे, 5पैकी एक सिद्ध करायला लागेल. म्हणजे एक तर त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर दाखवा, पॅरलल दाखवा, किंवा समोरासमोरील बाजू एकरूप दाखवा, किंवा समोरासमोरील कोन सारखे दाखवा, किंवा त्याचे कर्ण एकमेकांना दुभागतात असं दाखवा, किंवा सम्मुख बाजूची एकच जोडी पॅरलल आणि कॉंग्रट, समोरची बाजूची एकच जोडी समांतर आणि एकरूप दाखवली तरी तो चौकोन समांतरभुज होईल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सेमीवाल्यांनी काय करायचं आहे, हे थिअरम म्हणून इंग्लिशमधली वाक्य पॅरलोग्राम असेल तर ही 4 वाक्य, आणि पॅरलोग्राम दाखवा म्हटलं तर कन्वर्शी ही 5 वाक्य अशी एकत्र लिहा. आणि मराठीवाल्यांनी जर समांतरभुज आहे म्हटलं तर ही 4 वाक्य, आणि समांतरभुज दाखवा असं म्हटलं तर ही खाली 5 वाक्य अशी एकत्र लिहायची आहेत. ठीक आहे. मग पुन्हा एकदा मी 1 मिनिटात परत सांगतोय की जर एखादा चौकोन समांतरभुज आहे म्हटलं तर हे सगळं आहे, म्हणजे हे सगळं आहे, म्हणजे हे पण आहे, आणि शब्द फार महत्त्वाचा आहे, आणि दुसरं पण आहे, आणि तिसरं पण आहे, आणि चौथं पण आहे. आणि जर एखादा चौकोन समांतरभुज दाखवा म्हटलं तर या 5पैकी काहीतरी एक दाखवलं तरी तो समांतरभुज होणार आहे. त्यामुळे ही मुलांनो, ही 5 वाक्य आणि वरची 4 वाक्य ही सतत पाठ ठेवा आणि समजून घ्या.